तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातून पुण्याकरिता जाण्यासाठी दररोज 10 ते 15 खासगी ट्रॅव्हल्स सुरू झाले आहेत। त्यामुळे नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे व इतर शहरात जाणाऱ्या नागरिकांची समस्या सुटली असली तरी अव्वाच्या सव्वा भाडे आणि मध्यधुंदे ट्रॅव्हल्स चालकांमुळे या ट्रॅव्हल्समधून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। जळगाव जामोद ते पुणे खासगी ट्रॅव्हल्स बसचे चालक नेहमी मध्यधुंदे अवस्थेत असतात। याबाबत ट्रॅव्हल्सचे मालक आणि वाहतूक पोलीस व प्रशासनाला काहीही घेणे देणे नसल्याचे यावरून स्पष्ट होते। नुकताच जळगाव जामोदवरून पुणेकडे जाणाऱ्या श्री साईरथ या ट्रॅव्हल्सच्या मध्यधुंद चालकाने समोरून येणाऱ्या प्रवासी ऑटोला धडक दिल्याने एका प्रवासी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना 22 मार्चच्या संध्याकाळी घडली आणि या ट्रॅव्हल्सच्या चालकाने देखील मद्यप्राशन केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे। यापूर्वी सुद्धा 14 जुलै 2025 रोजी आमच्या MCN न्यूज मराठीने जळगाव जामोदवरून पुणेकडे जाणाऱ्या शिव गणेश ट्रॅव्हल्सच्या मध्यधुंदे ट्रॅव्हल्स चालकाला पकडून जाब विचारला होता। त्यावेळी MCN न्यूजच्या सतर्कतेमुळे या मध्यधुंदे चालकाला हटवून त्या ठिकाणी दुसऱ्या चालकाची नेमणूक केल्याने ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना सुखरूप प्रवास करता आला होता। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून देशाच्या विविध भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या। त्यामुळे प्रवासी नागरिकांची सोय होत असली तरीही ट्रॅव्हल्स मालकांचा मनमानी कारभार, भरमसाठ तिकिटाचे दर आणि त्यातही मध्यधुंदे चालक या सर्व बाबींमुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास खरोखरच सुरक्षित आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। या सर्व गंभीर बाबींकडे वाहतूक पोलीस, RTO कार्यालय किंवा वरिष्ठ अधिकारी लक्ष का देत नाहीत हा सुद्धा एक गंभीर प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। लांबच्या प्रवासात कितीतरी प्रवाशांचा जीव धोक्यात घालून वाहतूक करणाऱ्या मुजोर ट्रॅव्हल्स मालक व मध्यधुंदे चालकांना आळा न घालता एखाद्या भीषण अपघातानंतर कारवाई करणे ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे। त्यामुळे जळगाव जामोदवरून पुणेकडे जाणाऱ्या असुरक्षित ट्रॅव्हल्स चालक व मालकांना पोलीस प्रशासन वेळीच आवर घालणार की एखाद्या भीषण अपघाताची वाट पाहणार हा एक गंभीर प्रश्न सर्वसामान्य प्रवासी नागरिकांसमोर निर्माण झाला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संजय दांडगेसह संपादक राजीव वाढे, जळगाव।